माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय स्पर्धेचे उद्घाटन तळोदे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंते यांच्या हस्ते करण्यात आले। माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 18 व 19 डिसेंबर रोजी आंतरशालेय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंते यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील उपस्थित होते। यावेळी बाळाराम पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या। कालच ट्रिपल महाराष्ट्र केसरी ज्यांनी महाराष्ट्र केसरी पदाची स्पर्धा 3 वेळेला जिंकली त्या विजय चौधरीला महाराष्ट्र पोलीस मध्ये क्लास 1 ऑफिसरचं पद देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनामार्फत झालेली आहे आणि योगायोगासाठी आज आपल्या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत। आपण शिक्षणाबरोबरच आपल्या जीवनामध्ये क्रीडेला किती महत्व आहे याची जाणीव निश्चितपणानं आपल्याला विजय चौधरींच्या यशावरून होईल। अनेक नामवंत खेळाडू एकदा राज्यस्तरावर राष्ट्रीय पातळीवर गेले की या खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये असेल, मोठ्या मोठ्या खाजगी आस्थापनामध्ये असेल, क्लास 1 क्लास 2च्या या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते, त्यांच्या आयुष्याला आकार मिळतो। फिटनेस राखण्याच्या दृष्टीनं खेळ हे आवश्यक आहेत। आज आपण बघतोय की स्पर्धेच्या या युगामध्ये आपल्या मनावरलं ताण वाढलेला आहे। खाण्यापिण्याच्या वेगळ्या वेगळ्या सवयी आज अंगीकारल्यामुळे आपले त्या ठिकाणी शारीरिक क्षमता थोडीशी मर्यादित होत असते अशी परिस्थिती आहे। आपल्यापैकी बरेचसे जण चपाती किंवा भाकरी समोर आले तर नाकं मुरडतात, पण वडापाव, बर्गर, समोसा आला, भेळ आली, पाणीपुरी आली की पटकन गप्पा खात बसतात अशी परिस्थिती आहे। जंक फूड आपण खातोय आणि त्याचे परिणामही आपल्या ताकदीवर, आपल्या स्टॅमिनावर, आपल्या शरीरावर होत आहेत। या साऱ्याला आपल्याला जर यशस्वीपणानं तोंड द्यायचं असेल तर आपण क्रीडा क्षेत्राचा आसरा घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होणार नाही। आज तुम्ही या ठिकाणी 3-4 किलोमीटरचा फेरा या तळोजा वसाहतीला मारून आलात। वेगवेगळ्या शाळांमध्ये दरवर्षी आपण ही स्पर्धा ठेवत असतो। उद्देश हा की त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना, त्या ठिकाणच्या शिक्षकांना जाणीव व्हावी की अशा पद्धतीनं आपलं काम चालतं। केवळ शैक्षणिक बाबीमध्ये गुणवत्ता असून चालत नाही, तर हल्लीचं जग हे तुमचा मल्टिपल स्किलचं युग आहे। सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला कौशल्य असणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून उद्याचा सजग तरुण घडवत असताना, उद्याचा सजग नागरिक घडवत असताना तो केवळ पुस्तकातला किडा नसावा, तर त्याला कला, क्रीडा, संस्कृती या साऱ्या क्षेत्राचं भान असावं, ज्ञान असावं। या उद्देशानं आपले प्रयत्न निश्चितपणानं चालू आहेत। आपल्या संस्थेची स्थापना नावडे तळोजा शिक्षण प्रसारक मंडळ या नावानं झालेली होती, पण माझ्यासमोर काम करणारे अनेक शाळा समिती सदस्य, अनेक कार्यकर्ते, संस्थेच्या संचालक मंडळातील अनेक सदस्यांची मागणी होती, इच्छा होती की या संस्थेला तात्यांचं नाव आपण दिलं पाहिजे आणि चालू वर्षी आपल्या संस्थेचं नामकरण माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ असं होऊन ही आपली पहिली स्पर्धा आहे। हेतू आहे की या ठिकाणी या विभागामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींची जाणीव पुढच्या पिढ्यांनाही असली पाहिजे। दरम्यान रवींद्र बुधवंत यांनी देखील आपले विचार मांडले। आपल्या सर्वांगीण विकासासाठी, सकारात्मक दृष्टिकोनासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे याचा आपल्याला नेहमी जाणीव करून देणारे बाळाराम पाटील आणि सर्व शिक्षक या सर्वांना मी शुभेच्छा देतो। या स्पर्धेमध्ये भाग घेताना खेळाडूंनी आपली खेळाडूंची जोपासून भाग घ्यावा, शिक्षणात आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवावं अशी आपल्याकडून आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपले। यावेळी विविध स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेत आपल्यातील कलागुणांना वाव दिला।
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, हरेश केणी, उपसभापती प्रल्हाद केणी, कामोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर म्हात्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे, चेअरमन रवींद्र पाटील, सल्लागार मनोहर कडू आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.